सर्वांना नमस्कार. शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी या विषयाचा भाषाविषयक सामान्य ज्ञान हा टॉपिक बघणार आहोत. तर बघा, भाषाविषयक सामान्य ज्ञान म्हणजे हा जवळपास सामान्य ज्ञानावर आधारित टॉपिक आहे आणि तीन चार प्रश्न या टॉपिकवर येतात. तर टॉपिक खूप मोठा आहे. मोठं म्हणजे भरपूर मोठं आहे. तुम्ही सामान्य ज्ञान जेवढं कवर कराल तेवढं कमीच आहे, हो की नाही. तरी पण त्यामध्ये आपल्याला जेवढं जमेल किंवा ज्या भागावर जास्तीत जास्त नेहमी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात तो भाग आपण आज घेऊयात. तर बघा, भाषाविषयक सामान्य ज्ञानामध्ये मूळ 3-4 टॉपिक असतात की एक थोरांच्या घोषणा, म्हणजे जे मोठी माणसं होऊन गेलीत आपली, की जसे नेते किंवा समाजसुधारक किंवा स्वातंत्र्य मध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, अशी जी मोठी मोठी माणसं होऊन गेलीत, तर त्या माणसांच्या ज्या गाजलेल्या घोषणा आहेत किंवा जी घोषवाक्य आहेत त्यांची, की जी त्यांना प्रेरित म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत ज्या घोषणांनी प्रेरणा मिळाली किंवा समाजकार्यात ज्या घोषणांनी प्रेरणा मिळाली, अशा घोषणा, थोरांच्या घोषणा आपली राष्ट्राची म्हणजे देशाची जी प्रतीकं असतात किंवा चिन्हे असतात, तर तो एक टॉपिक. आणि ग्रंथ आणि त्या ग्रंथांचे लेखक, त्याचप्रमाणे धर्मग्रंथ, प्रार्थनास्थळं, धर्म, या गोष्टी ज्या आहेत तर त्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि तोच टॉपिक आज आपण बघणार आहोत. त्या मेन गोष्टी आपण घेऊया. बाकीचा तुम्ही सराव प्रश्नानुसार करता येईल, ठीक आहे. तर चला बघूया. आपण प्रथम बघूया की थोरांना कोणकोणती, मी आताच म्हणलं तुम्हाला की टॉपिक खूप मोठा आहे आणि जो तुम्हाला घेता येईल, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण घेऊया, ठीक आहे. तर पहिलं आहे की थोर व्यक्तींना, जी थोर व्यक्ती होऊन गेली त्यांना संबोधनं काय काय वापरली जातात ती आपण आज बघणार आहोत. तर वल्लभभाई पटेल यांना आपण सरदार वल्लभभाई पटेल असं म्हणतो, नेहमीच म्हणतो, हो की नाही. त्याचप्रमाणे त्यांना लोहपुरुष सुद्धा म्हटलं जातं. कोणाला लोहपुरुष म्हटलं जातं? सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष सुद्धा म्हटलं जातं. तर बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हटलं जातं रे? लोकमान्य टिळक. आपण काय म्हणतो? लोकमान्य टिळकच म्हणतो की नाही म्हणताना. भले आपल्याला नाव एक वेळेस त्यांचं माहीत नसलं तरी हे होत नाही, पण आपल्याला त्यांना संबोधनं काय वापरली जातात त्या संबोधनावर आपण बऱ्याच वेळा लोकमान्य म्हटल्यानंतर नेहरू म्हणजे त्यांच्या नावापुरं आपण त्यांना वापरतो, कारण त्यांना मुलं, छोटी मुलं आणि गुलाबाची फुलं ही त्यांना खूप आवडत होती, म्हणून त्यांना चाचा सुद्धा म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी यांना पितामह हे संबोधन दिलं जातं. महात्मा फुले, हे का नाही, ज्योतिबा फुले यांना महात्मा फुले. बघा, मला नाव घेताना पण महात्मा फुले असंच नाव आलं, हो की नाही. त्यामुळे त्यांना हे लावलेलं संबोधन आहे. आता ज्योतिबा फुले यांना महात्मा का म्हटलं जातं? तरी स्त्री शिक्षणात किंवा बरंच मुलांचं शिक्षण, गरीब किंवा लोक होते त्यांना शिक्षणासाठी, की ज्यांना शिक्षणाची संधी, अशा व्यक्तींना, अशा लोकांना त्यांनी शिक्षणाची दारं खुली करून, म्हणून त्यांना महात्मा म्हटलं जातं. मग आपण त्याच्यासमोर काय वापरतो? महात्मा ज्योतिबा फुले, म्हणजे महात्मा हे त्यांना दिलेलं संबोधन आहे. त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव ही उपाधी दिली जाते किंवा त्यांना गुरुदेव म्हणून संबोधलं जातं. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हटलं जातं. नेताजी सुभाषचंद्र बोस. या प्रत्येक याच्यावर तुम्हाला एक एक प्रश्न असतोच. त्यानंतर मोहनदास करमचंद गांधी यांना काय म्हटलं जातं रे? महात्मा गांधी म्हटलं जातं किंवा त्यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं, कारण त्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. भारतीय घटना म्हणजे आपलं संविधान, ठीक आहे नाही, भारताचं जे संविधान आहे ते संविधानामध्ये तयार करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे, त्यामुळे त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. त्यानंतर विनायक दामोदर सावरकर, आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतो की नाही, तर ते. त्याचप्रमाणे आता कोणाला काय काय संबोधलं जातं ते आपण आता जस्ट बघितलेलं आहे. त्यानंतर आता थोर व्यक्तींच्या घोषणा,
म्हणजे जे थोर व्यक्ती आत्ताच आपण जे बघितलेले आहे किंवा या व्यतिरिक्तही बरेच, असं काही एकाच टॉपिकमध्ये आपल्याला तेवढं कव्हर करता येणार नाही. तर याच्या व्यतिरिक्तही जे थोर व्यक्ती आहेत तर त्यांनी काय काय घोषणा दिल्या किंवा कोणकोणत्या घोषणामुळे समाजामध्ये किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे मोठं एक आमूलाग्र बदल घडला किंवा लोकांना प्रेरणा मिळायची ज्या गोष्टीपासून, त्यांना काय म्हणतात ते घोषणा असे म्हणतात. तर पंडित नेहरू, आत्ताचं पण बघ नाही, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना पंडित हे काय दिले, संबोधन दिले. त्यांनी काय म्हटलं होतं की आराम हराम है, आराम हराम है. आराम हराम म्हणजे की तुम्ही उद्योगी राहा, काहीतरी काम करत राहा, तुम्ही शांत बसून काही तुमचं भलं होणार नाही, म्हणून त्यांनी सांगितलं की आराम हराम है. महात्मा गांधी यांनी काय सांगितलं, चले जाओ. चले जाओ कोणाला म्हटले ते, की भारत जेव्हा स्वातंत्र्य चळवळ चालू होती तेव्हा इंग्रज जेव्हा आपल्या राज्य करत होते तर तेव्हा त्यांनी इंग्रजांना सांगितलं की तुम्ही चले जाओ. म्हणजे तेव्हा ही खूप मोठी एक चळवळ, स्वातंत्र्याच्या आधी, स्वातंत्र्यापूर्वी खूप मोठी चळवळ चले जाओची सुरू झाली होती. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी घोषणा दिली की जय जवान जय किसान. जय जवान म्हणजे जे सीमेवर आपल्यासाठी जे जवान लढतात किंवा रात्रंदिवस पहारा करतात, तर त्यांच्यामुळे आपण सुरक्षित देशामध्ये राहतो, तर त्या जवानांचा जय. आणि त्याचप्रमाणे जय किसान, किसान म्हणजे शेतकरी, की जे अन्न पिकवून आपल्या भारत देशातल्या तमाम जेवढेही लोक म्हणजे आपली प्रजा आहे किंवा सामान्य जनता आहे तर त्यांना ते धान्य पिकवून देतात. त्यामुळे त्यांच्या या दोन व्यक्ती जे आहेत की जे जवान आणि किसान, म्हणजे जे देशासाठी लढतात ते आपले जवान, आणि जे अन्नधान्य पिकवून देशाची खूप मोठी मदत करतात ते किसान म्हणजेच शेतकरी. या दोघांचे खूप मोठं योगदान असल्यामुळे जय जवान आणि जय किसान अशी घोषणा कोणी दिली होती, लाल बहादूर शास्त्री यांनी दिली होती. मेरी झाशी नहीं दूंगी ही घोषणा दिली होती राणी लक्ष्मीबाई. म्हणजे झाशी त्यांचं काय होतं, राज्य होतं, आणि त्यांनी इंग्रजांना सांगितलं होतं की मी मेरी झाशी नाही दूंगी. याखाली त्यांनी एक मोठी लढाई इंग्रजांच्या विरुद्ध सुरू केली होती. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं बोलले होते सुभाषचंद्र बोस. यांचं संबोधन काय, नेताजी सुभाषचंद्र बोस, हो की नाही. त्यांनी म्हणलं होतं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. म्हणजे तुम मुझे खून दो म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी काय पाहिजे होतं, त्यांना सैनिक पाहिजे होते, आणि त्या बदल्यात काय, जर तुम्ही लढाई केली तर लढाई करून तुम्हाला काय मिळणार होती, आझादी. कारण इंग्रज आपला देश कोणाचा गुलाम होता, तर इंग्रजांचा. मग इंग्रजांशी लढून तुम्हाला जर आझादी पाहिजे असेल तर त्यासाठी तुम मुझे खून दो म्हणजे तुम्ही लढाईला सज्ज व्हा, माझ्यासोबत या, मी लढाई इंग्रजांच्या विरुद्ध आपण करूया आणि त्यातून आपण विजय मिळून आझादी घेऊया, असं सुभाषचंद्र बोस यांचं म्हणणं होतं. तेव्हा त्यांची गाजलेली घोषणा होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. त्यानंतर लोकमान्य टिळकांचं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं कोण म्हणलं होतं, लोकमान्य टिळक इंग्रजांना बोलले होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले की जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. म्हणजे बघा, लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं होतं की जय जवान जय किसान. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यांनी काय केलं, जय जवान जय किसान, आणि त्यामध्ये एक पुन्हा ॲड केलं जय विज्ञान. म्हणजे विज्ञानाशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. आता त्यानंतर बघूया नॅशनल सिम्बॉल्स किंवा आपली राष्ट्राची प्रतीकं काय काय आहेत. तर या प्रतीकावर तुम्हाला एखादा एक दोन प्रश्न नेहमी विचारला जातो. तर आपलं राष्ट्रीय फूल आहे, तो सर्वांना माहीत आहे की जे राष्ट्रीय फूल आपलं कमळ आहे, ठीक आहे. त्यानंतर आपलं राष्ट्रीय प्रतीक सिम्बॉल काय, भारताचं जे दिसते सत्यमेव जयतेचे, हे का नाही, अशोक स्तंभ कोरलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज आपला काय, तिरंगा. तिरंग्यामध्ये किती रंग आहेत रे, लाल, पांढरा, केशरी, पांढरा, हिरवा, हे का नाही. आणि अशोक चक्रमध्ये आहे त्याला निळा रंग दिलेला आहे. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे, तर वाघ. राष्ट्रीय पक्षी मोर, आणि राष्ट्रीय जे वृक्ष आहे तर ते आहे वडाचं झाड, आणि राष्ट्रीय फळ आंबा. राष्ट्रीय खेळ
हॉकी, हे असे बरेच राष्ट्रीय प्रतीक चिन्ह आहेत की ज्याच्यावरून आपल्याला ही गोष्ट समजून येईल की नंतर नंतर जसं जसं वाचत जाऊ आपण किंवा अभ्यास करत जाऊ तर ते तुम्हाला समजून जाईल. आता आपण बघूया भारतातील धर्म आणि त्यांचे धर्मग्रंथ, त्यांचे धार्मिक स्थळं किंवा प्रार्थना स्थळं ज्याला ज्याला म्हणतात तर ते बघूया. प्रामुख्याने 4-5 धर्म मी इथे घेतलेले आहेत की ज्यावर आपल्याला कळेल. की पहिला बघा जैन धर्म, इथे मी घेतलं बघा. पहिला जैन धर्म. जैन धर्माचं धर्मस्थळ कोणतं आहे रे? जसं हे असते की नाही, जैन धर्माचं धर्मस्थळ. धर्मस्थळ म्हणजे की जिथं ते प्रार्थना करतात. प्रार्थना स्थळ म्हणलं तर जास्त योग्य संयुक्त वाटेल ते, ज्या ठिकाणी जाऊन ते प्रार्थना करतात तर त्या ठिकाणाला म्हणतात दिलवाडा. काय म्हणतात त्याला? दिलवाडा. आणि त्यांचा जो धर्मग्रंथ आहे तर तो धर्मग्रंथ म्हणजे आगम. त्यांच्या धर्मग्रंथाचं नाव काय? आगम आहे. बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचं धर्मग्रंथ आहे त्रिपिटिका. काय? त्रिपिटिका. आणि त्यांचं प्रार्थनास्थळ त्यांचं आहे विहार. कोणतं प्रार्थनास्थळ आहे त्यांचं? त्यांचं प्रार्थनास्थळ आहे विहार. प्रार्थनास्थळ त्यांच्या विहार. ठीक आहे. त्यानंतर आहे ज्यू धर्म. ज्यू धर्माचं धर्मग्रंथ आहे तोराह. ज्यू धर्माचा धर्मग्रंथ तोराह. आणि त्यांचं प्रार्थनास्थळ आहे सिनेगॉग. हा प्रश्न तुम्हाला विचारणार म्हणजे खालीलपैकी बौद्ध धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते, तर तेव्हा तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे बौद्ध धर्माच्या प्रार्थनास्थळाला विहार असं म्हणतात. त्यानंतर शीख धर्माचे जे प्रार्थनास्थळ आहे त्याला गुरुद्वारा असे म्हणतात. आणि जे धर्मग्रंथ आहे त्यांचा तो गुरु ग्रंथ साहिबा, म्हणजे ज्या ग्रंथातून ते पवित्र मानतात. त्यानंतर बघा ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माचा जो धर्मग्रंथ आहे तर तो बायबल आहे. आणि त्यांचं जो प्रार्थनास्थळ आहे जिथे जाऊन ते प्रार्थना करतात त्याला म्हणतात चर्च. तसंच पारसी धर्माचं आहे, त्याचं प्रार्थनास्थळ आहे अग्यारी. आणि धर्मग्रंथ आहे झेंदा अवेस्ता. ठीक आहे. त्यानंतर हिंदू धर्माचं प्रार्थनास्थळ जे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की प्रार्थनास्थळाला काय म्हणतात रे? मंदिर असं म्हणतात. आणि जो धर्मग्रंथ आहे त्याला भगवद्गीता असे म्हणतात. ठीक आहे. यानंतर बघा लेखक, कवी आणि त्यांचे ग्रंथ. या किंवा या लेखक, कवी किंवा लेखक, त्यांचे ग्रंथ यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे हे मी इथे घेतलेलं आहे. तर बघा महर्षी वाल्मिक यांनी लिहिलेलं आहे रामायण. त्यानंतर महर्षी व्यास महाभारत. प्रश्न विचारतात त्याच्यावर, त्यामुळे याचा जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, सराव करायला पाहिजे. संत तुकारामाचे अभंग गाथा, एकनाथाचे भावार्थ रामायण किंवा त्यालाच भारूड असं म्हणतात बघा. समर्थ रामदासाचे दासबोध, लोकमान्य टिळक गीता रहस्य, आचार्य विनोबा भावे गीताई, साने गुरुजी श्यामची आई. श्यामची आई आपण हे का नाही आत्ताच वाचन ज्या पुस्तकाचं आपण केलं हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की श्यामची आई हे पुस्तक कोणाचं आहे रे? साने गुरुजी यांचं आहे. वि स खांडेकर यांचं ययाती ही कादंबरी आहे. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. गुलामगिरी म्हणजे भारतामध्ये जे आधी लोक होते की ज्यांच्यावर जे अन्याय करायचे काही लोक, तर त्या लोकांना ज्या समस्या होत्या त्या समस्या मांडणारं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं होतं. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं गुलामगिरी. वि. शिरवाडकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे नटसम्राट. की नटसम्राट या पुस्तकावर एक पिक्चरसुद्धा निघाला होता बघा. तर वि. शिरवाडकर यांनी लिहिलेली ती कादंबरी किंवा ते गद्य आहे, त्याचं नाव आहे नटसम्राट. गदी माडगूळकर यांनी लिहिलं आहे गीत रामायण. ठीक आहे नाही, रामायण बघा इथं महर्षी वाल्मिक रामायण आणि गीत रामायण लिहिले गदी माडगूळकर यांनी. बटाट्याची चाळ हे विनोदी पुस्तक लिहिलेलं आहे पु ल देशपांडे यांनी. आणि कर्हेचे पाणी हे लिहिले आचार्य आत्रे यांनी.
आता याच्यावर काही सराव प्रश्न मी घेतलेले आहेत बघा. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ते तुम्हा सर्वांना माहितीच आहे. पण इथे ट्विस्ट काय येतो बघा, की 1 नंबरचा पर्याय दिला आहे माने गुरुजी, 2 नंबरचा पर्याय तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे की तो नसणारच आहे, 3 नंबरचा पर्याय आहे साने गुरुजी, हे बरोबर आहे, आणि 4 नंबरचा पर्याय आहे श्याम देशपांडे. तर 4 नंबरचा पर्याय नाही हे तुम्हाला समजेल लगेच. 2 नंबरचा पर्याय समजेल, पण 1 नंबरला दिले माने गुरुजी. तर आपलं साने आणि माने कन्फ्यूज जर झालं तर आपला 1 मार्क तिथं जाऊ शकतो. त्यामुळे काय करायचं, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी रवींद्रनाथ टागोर यांचे योग्य संबोधन कोणते? हे का नाही, आत्ताच आपण बघितलेलं आहे बघा, संबोधन लावण्याचे, हे का नाही. तर पंडित हे कोणाचं संबोधन आहे रे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. स्वातंत्र्यवीर कोणाचं संबोधन आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर. महात्मा हे 2 व्यक्तींचं संबोधन आहे, एक महात्मा फुले आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला योग्य आहे. त्यानंतर बघा, जनगण मन या गीताने परिपाठाची रिकामी जागा झाली. आता जनगण मन आपण राष्ट्रगीत म्हणतो की नाही रे? ते कधी म्हणतो? आल्यालाच म्हणतो की नाही? परिपाठ सुरू होण्याच्या आधी सुरुवातीला म्हणतो की नाही आपण? तर तेव्हा परिपाठाची काय होणार आहे? जनगण मन या गीताने सुरुवात होईल, हे की नाही. मधली सुट्टी नाही, शक्यच नाही, सांगता पण नाही आणि पण नाही, शेवटी आपण काय म्हणतो रे? पसायदान घेतो. त्यामुळे सुरुवात कशाने होते? जनगण मन या गीताने काय होते? परिपाठाची सुरुवात होते. एखाद्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्यास रिकामी जागा साजरा केला जातो. एखाद्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली तर साजरा केला जातो, म्हणजे तो दिवस साजरा केला जातो. तर त्या दिवसाला काय म्हणतात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर 50 वर्ष झाल्यानंतर त्या घटनेला म्हणतात सुवर्ण महोत्सव. 1 नंबरचा पर्याय बघा, शताब्दी. शताब्दी महोत्सव म्हणजे काय रे? तर 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतात तर त्या वेळेला किंवा त्या 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना काय म्हणतात? शताब्दी महोत्सव असा म्हणतात. 60 वर्ष पूर्ण झाली तर म्हणजे या एका प्रश्नामध्ये तुमचे 4 प्रश्न कव्हर होतात बघा. शताब्दीला 100 म्हणतात. हिरक महोत्सव म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय म्हणतात? हिरक महोत्सव असं साजरा केला जातो. 50 वर्ष झाल्यानंतर काय करतात? सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. आणि जर 25 वर्ष पूर्ण झाली तर रौप्य महोत्सव साजरा केला जातो. यानंतर बघा प्रश्न आहे, जानोरकर डेबूजी झिंगराजी जानोरकर हे जे नाव आहे पूर्ण नाव, तर खालीलपैकी कोणत्या संताचं नाव आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. संत रामदास नाही, संत तुकाराम नाही, संत एकनाथ नाही. त्यांचं पूर्ण नाव दुसरं कोणत्या संतांचं आहे ते? तर संत गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव आहे जानोरकर डेबूजी झिंगराजी, हो की नाही. तर 2 नंबरचा पर्याय आपला योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? स्वामी दयानंद नाही, गजानन महाराज नाही, व्यासमुनी नाही. तर कोण लिहिला? समर्थ रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर आता त्यानंतरचा प्रश्न बघा, शाहू महाराजांना कोणती उपाधी लावली जाते? आता इथं बघा 2 लोकमान्य, तर आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळकांना लावली जाते, त्यामुळे हा पर्याय नसणारच आहे. 3 नंबरचा पर्याय आपल्याला माहिती आहे, महात्मा ही पदवी कोणाला लावली जाते रे? महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांना, म्हणजे ती पण नाही. आता 1 नंबरचा पर्याय आहे राजश्री आणि 4 नंबरचा पर्याय सुद्धा राजर्षी आहे. तर यामध्ये 1 आणि 4, तर हा शब्द लक्षात ठेवायचा. 4 नंबरचा जो पर्याय आहे तो योग्य प्रकारे लक्षात ठेवला तर तुम्हाला समजून येईल. नाहीतर काय होणार, गडबडीत कसं असतं, आपण पटकन 1 नंबरला टिक करतो, त्यामुळे आपला 1 मार्क आपल्याला उत्तर येऊन सुद्धा जाऊ शकतो. इंद्रधनुष्यातील 6वा रंग कोणता? इंद्रधनुष्यातील 6वा रंग कोणता? आता तुम्हाला जर 6 रंग माहीत असतील इंद्रधनुष्याचे, तेच म्हणले की म्हणजे हा सामान्य ज्ञानाचा टॉपिक एवढा मोठा आहे की तुम्ही जेवढं सामान्य ज्ञानाचे प्रश्न कव्हर कराल
तर तेवढे तुम्हाला ते कमीच आहेत. तर इंद्रधनुष्यातील 6वा रंग, आता जर तुम्हाला हे माहीत असेल की ता, ना, पी, ही, नी, पा आणि जा, हे जर तुम्हाला एक शब्द एक वाक्य जर हा माहिती असेल तर तुम्हाला लगेच त्या रंग कोणता आहे 6वा रंग, पहिला रंग, दुसरा रंग. आता इथं 6वं विचारलं आहे, पण 6वाच विचारतील का असं काही नाही ना, ते दुसराही विचारतील तुम्हाला, तिसराही विचारतील, शेवटून दुसरा विचारतील, 5वा विचारतील, कितवाही विचारू शकतात. तर त्यामुळं तुम्हाला पूर्ण रंग माहिती असायला पाहिजे. आणि एकच शब्द आहे इथे की तानापी हिनी पाजा, हे जर तुम्ही लावून लक्षात ठेवलं एकच वाक्य एवढं, तर तुम्हाला इंद्रधनुष्याचे 6ही रंग माहिती होतील. ठीक आहे. तर त्याचा ताना पी ही नी पा जा म्हणजे पा आणि शेवटचा जा म्हणजे पा म्हणजे पारवा रंग 6वा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या रंगाचा गट प्रथम श्रेणीचा आहे? तर तांबडा, पिवळा आणि निळा. त्यानंतरचा प्रश्न बघा, निळसर करडा रुग्णवाहिका या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे? रुग्णवाहिका, हे का नाही, म्हणजे एखाद्या वेळेस हॉस्पिटलला तुम्ही गेले तर तिथं रुग्णवाहिका असते की नाही, त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा, असं लाल अक्षरामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं, हो की नाही, इंग्रजीमध्ये लिहिलेलं असतं, त्याला काय म्हणतात रे? ॲम्ब्युलन्स असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? ॲम्ब्युलन्स असं म्हणतात. म्हणजे रुग्णवाहिकेला काय म्हणतात? ॲम्ब्युलन्स हा इंग्रजी शब्द आपण वापरला जातो. म्हणजे स्ट्रेचर की जे उचलून घेऊन जातात की नाही, 2 माणसं असतात, एकावर ठेवतात आपल्या पेशंटला आणि उचलून घेऊन जातात किंवा ढकलत घेऊन जातात त्या याच्यावर ठेवून, त्याला म्हणतात स्ट्रेचर. आणि व्हीलचेअर म्हणजे चेअरवर बसून पेशंटला समोर ढकलत नेलं जातं, त्याला म्हणतात व्हीलचेअर. आणि ॲम्ब्युलन्स म्हणजे आपली जी रुग्णवाहिका गाडी असते तिला ॲम्ब्युलन्स असं म्हणतात. लक्झरी म्हणजे आपण नेहमी ज्याने प्रवास करतो ती लक्झरी. अशा प्रकारे हा पूर्ण सामान्य ज्ञानाचा टॉपिक आहे. असे बरेच प्रश्न आहेत, म्हणजे तुम्ही जर ते बघायला गेलात तर अशा बरेच प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानाचे काढता येतील किंवा तुम्हाला घेता येतील. असा जास्तीत जास्त याचा अभ्यास करायचा. मी छोटे टॉपिक फक्त इथं 4 हे मूळ मुद्दा मी यासाठी घेतले होते की जास्तीत जास्त प्रश्न यावर विचारले जातात. यानंतर तुम्हाला असे बरेच प्रश्न काढता येतील की महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरू झाले, त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता, तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल, त्यालाच हरावत असं सुद्धा म्हटल्या जातं. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता, जसं राज्य प्राणी देशाचा कोणता आहे रे आपला, राष्ट्रीय प्राणी वाघ, तर महाराष्ट्र राज्याचा कोणता आहे शेकरू, जो खारीसारखा असतो. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते, जसं देशाचं कोणतं आहे कमळ, तर राज्याचं कोणतं आहे तामन म्हणतात त्याला किंवा मोठा बोंडारा असं सुद्धा म्हटल्या जातं. की महाराष्ट्राचा राज्यवृक्ष, जसं देशाचं वडाचं झाड आहे तर महाराष्ट्राचं आंबा, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर. असे बरेच प्रश्न तुम्हाला यानंतर म्हणजे घेता येतील. जेवढ्या प्रश्नाचा तुम्ही सराव करसाल, जसं महाराष्ट्राची राजधानी, उपराजधानी, महाराष्ट्रातील जिल्हे किती, तालुके किती, पक्षी अभयारण्य कोणतं, कोणती नदी कुठे उगम पावते, असे बरेच मोठे मोठे खूप खूप असे टॉपिक आहेत की जे तुम्ही कवर करू शकता आणि ज्यामध्ये तुम्हाला तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. अशा प्रकारे आजचा हा आपला मराठी या विषयाचा तास येथे मी संपवतो. यानंतर इंग्रजीचा तास तुमचा लगेच होईल. थँक्यू. सराव करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवा. ओके, थँक्यू.
गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण इंग्रजी या विषयामध्ये ॲडजेक्टिव्ज अँड ॲडव्हर्ब्स या घटकांची माहिती आणि त्याच्यावर आधारित सराव प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह मीन्स डिस्क्रायबिंग वर्ड्स टेल समथिंग अबाउट नाउन्स. म्हणजे असे शब्द जे नामाबद्दल आपल्याला माहिती देतात. वाक्यामध्ये जे नाऊन असतं त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. तर याच्यामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह कोणते आणि कसे ओळखायचे आणि त्याचे प्रकार किती आहेत याचा अभ्यास करणार आहोत. तर आता आपल्याला दिसतंय, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? व्हॉट इज धिस? दिस इज बॉल. दिस इज बॉल. मग या बॉलबद्दल, बॉल हे नाऊन आहे आणि त्याच्याबद्दल जे शब्द आहेत ते माहिती सांगणारे शब्द आहेत. बॉलबद्दल माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत? रेड. रेड बॉल. बॉल इज रेड. बॉल इज राऊंड. बॉल इज स्मॉल. म्हणजे बॉलबद्दल, या शब्दांनी बॉलबद्दल माहिती समजते. बॉलबद्दल आपल्याला अधिक माहिती समजते. म्हणून या शब्दांना आपण काय म्हणायचं? ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ज म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द. आता पुढच्या चित्रामध्ये आपल्याला पेन्सिल दिसते. पेन्सिल हे नाऊन आहे. हां, मग याच्याबद्दल माहिती सांगणारे शब्द आपण बघूया. येलो. पेन्सिल इज येलो. पेन्सिल इज येलो. म्हणजे येलो हा शब्द पेन्सिलबद्दल माहिती सांगतोय, म्हणून येलो हे ॲडजेक्टिव्ह. पेन्सिल इज शॉर्ट. शॉर्ट म्हणजे लहान आहे. पेन्सिल शॉर्ट आहे म्हणजे पेन्सिल लहान आहे. म्हणजे या शब्दांना आपल्याला नामाबद्दल माहिती सांगितलेली आहे, पेन्सिलबद्दल माहिती सांगितलेली आहे. पेन्सिल इज येलो. पेन्सिल पिवळ्या रंगाची आहे. म्हणजे या येलो या शब्दांना आपल्याला रंगाबद्दल माहिती, पेन्सिलबद्दल माहिती सांगितलेली आहे, म्हणून येलो. पेन्सिल इज शॉर्ट. शॉर्ट म्हणजे पेन्सिल लहान आहे, म्हणून पेन्सिलबद्दल लहान या शब्दांना माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर पुढं पेन्सिल इज हार्ड. पेन्सिल इज हार्ड म्हणजे पेन्सिल कशी आहे? कठीण आहे. पेन्सिल इज शार्प. टोकदार आहे. म्हणजे हे चार जे शब्द आहेत ते पेन्सिलबद्दल आपणाला अधिक माहिती सांगतात, म्हणून हे शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून ओळखले जातात. त्यांना आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. तर आता यामध्ये ॲडजेक्टिव्हचे प्रकार आहेत. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, असे अनेक प्रकार आहेत ॲडजेक्टिव्हचे. म्हणजे काही विशेषणं ही गुणविशेषण असतात. काही विशेषण प्रमाण सांगतात, त्या वस्तूचं प्रमाण किती आहे. काही विशेषणामुळे आपल्याला संख्या समजते, म्हणजे संख्या विशेषण. गुणविशेषण, प्रमाण विशेषण, संख्या विशेषण अशा प्रकारचे आपल्याला त्या विशेषणामधून आपल्याला माहिती मिळत असते. तर याच्यावर आपण आता क्वालिटीबद्दल माहिती सांगणारी कोणती विशेषणं असतात? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुणाबद्दल माहिती सांगणारे गुणविशेषण. म्हणजे आपल्याला एखादे म्हणतो आपण गीता सुंदर आहे, राम हुशार आहे. म्हणजे गीताबद्दल माहिती सांगणारा शब्द काय? सुंदर. राम हुशार आहे, रामबद्दल माहिती सांगणारा शब्द काय? हुशार. तसं इंग्रजीमध्ये सुद्धा नामाबद्दल माहिती सांगणारे शब्द असतात, त्याला ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, गुणविशेषण म्हणजे त्याच्या गुणाबद्दल माहिती सांगणारे शब्द. तर मग कोणते शब्द आहेत? तर ते शब्द आहेत क्लेवर. CLEVER. क्लेवर म्हणजे हुशार. फॉक्स इज क्लेवर. HOT हॉट.
HOT हॉट. हॉट म्हणजे गरम. काइंड. काइंड म्हणजे दयाळू, प्रेमळ. HAPPY हॅप्पी. हॅप्पी म्हणजे आनंदी. CUTE क्यूट. क्यूट म्हणजे छान, सुंदर. HEALTHY हेल्दी. हेल्दी म्हणजे पौष्टिक. BIG बिग. बिग म्हणजे मोठे. SMALL स्मॉल. स्मॉल म्हणजे छोटंसं किंवा लहान. असं हे शब्द जे आहेत ते आपल्याला वर्ड्स ऑफ क्वालिटी किंवा क्वालिटीबद्दल माहिती म्हणजे गुणाबद्दल माहिती देणारी ही विशेषणं आहेत, म्हणून यांना गुणविशेषण म्हणतात. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे प्रमाण. प्रमाण सांगणारी विशेषणं. तर आता बघा वाक्य बघा काय लिहिले. इथे मुलगी आहे आणि ती जेवत आहे. तर वाक्य आहे शी एट लिटल राईस फॉर लंच. शी एट लिटल राईस. शी एट लिटल राईस. शी एट लिटल राईस फॉर लंच म्हणजे तिनं दुपारच्या जेवणामध्ये थोडासा भात खाल्ला. लिटल. हाऊ मच. लिटल म्हणजे राईसबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे लिटल, म्हणून हे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे त्याच्यावरून आपल्याला प्रमाण समजते. आता दुसरं वाक्य आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीचं म्हणजे प्रमाण सांगणारं विशेषण. तर आय हॅव सम ज्यूस इन माय ग्लास. आय हॅव सम ज्यूस इन माय ग्लास म्हणजे माझ्याकडं ग्लासमध्ये थोडा ज्यूस रस आहे. ज्यूसबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे सम. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ज्यूसबद्दल माहिती सांगणारा शब्द काय आहे सम. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. संख्या विशेषण. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे संख्या विशेषण. तर इथं आता वाक्य दिलेलं आहे बघा. ही हॅज 5 स्टोरी बुक्स बट आय हॅव मेनी मोर. म्हणजे त्या मुलाकडं 5 गोष्टींची पुस्तकं आहेत परंतु माझ्याकडं भरपूर आहेत असा याचा अर्थ आहे. म्हणजे स्टोरी बुक्स हे नाव नाही आहे आणि त्याच्याबद्दल माहिती काय समजते आपल्याला. त्याच्याबद्दल माहिती सांगणारं विशेषण आहे 5. आणि इकडं मेनी मोर म्हणजे जास्त आहेत. म्हणजे त्या मुलाजवळ 5 गोष्टीची पुस्तकं आहेत. किती आहेत 5. आणि माझ्याकडे किती आहेत भरपूर आहेत. म्हणजे या वाक्यातून आपणाला संख्या विशेषण लक्षात येते. ही हॅज 5 स्टोरी बुक्स बट आय हॅव मेनी मोर म्हणजे 5 आणि मेनी मोर हे संख्या विशेषण म्हणायचे. तर अजून एक वाक्य बघा संख्या विशेषणावर. देअर आर 2 cats and several dogs in the park. There are 2 cats and several dogs in the park. There are 2 cats. 2 cats. कॅट्स बद्दल माहिती कुठल्या शब्दाने सांगितल्या 2. कॅट्स हे नाम आहे आणि डॉग्स हे सुद्धा नाम आहे. तर कॅट्स किती आहेत 2 म्हणजे 2 आणि डॉग्स किती आहेत सेव्हरल. सेव्हरल म्हणजे जास्त किंवा भरपूर. देअर आर 2 cats and several dogs in the park. म्हणजे कॅट्सबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे 2 आणि डॉग्सबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे सेव्हरल. म्हणून या शब्दांना ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे संख्या विशेषण असं म्हटलं जातं. तर आता असे ॲडजेक्टिव्ह आपल्या पुस्तकामध्ये भरपूर आहेत. तर कमीत कमी त्यांचं वाचन लेखन याचा सराव होणं गरजेचं आहे. त्याचे स्पेलिंग वगैरे आपल्याला येणं आवश्यक आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण
आणि नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणारा शब्द. वाक्यामध्ये जे नाम असतं त्याच्याबद्दल माहिती कोणता शब्द देतो? तो शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर ॲडजेक्टिव्हचा पुस्तकामध्ये दिलेले आहेत, तर त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, बिग म्हणजे मोठा, बोल्ड म्हणजे धीट, ब्रॉड म्हणजे रुंद, ब्राईट म्हणजे हुशार, क्रुएल म्हणजे निर्दय, इझी म्हणजे सोपा, फास्ट म्हणजे वेगवान, फुलिश FOOLISH फुलिश म्हणजे मूर्ख, फुलिश म्हणजे मूर्ख. फुल फुल म्हणजे FULL फुल म्हणजे भरलेला, पूर्ण. टॉल TALL टॉल म्हणजे उंच. हँडसम HANDSOME हँडसम म्हणजे देखणा. हंबल HUMBLE हंबल म्हणजे नम्र. म्हणजे अशी भरपूर विशेषणं आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. तर आता ही सगळी काही मी वाचून दाखवत नाही, तर या विशेषणांचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. ड्राय म्हणजे कोरडा, ओल्ड म्हणजे म्हातारा, ओल्ड OLD ओल्ड. ड्राय म्हणजे कोरडा, HEAVY हेवी. बघा, HEAVY हेवी म्हणजे जड. क्लीन म्हणजे स्वच्छ, CLEAN क्लीन म्हणजे स्वच्छ. FAT फॅट म्हणजे लठ्ठ. RIGHT राईट म्हणजे बरोबर. STRONG स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. अशा पद्धतीनं भरपूर ॲडजेक्टिव्ज आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ते आपण लिहून काढली पाहिजेत, त्याचं वाचन केलं पाहिजे, त्याचे स्पेलिंग आपण लक्षात घेतले पाहिजेत. आणि आता याच्यावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत. तर याच्यावर आधारित प्रश्न आहे बघा, खालील वाक्यातील ॲडजेक्टिव्ह शोधा. म्हणजे खालील वाक्यामध्ये कोणतं विशेषण आहे ते ओळखा. द सन इज व्हेरी हॉट. द सन इज व्हेरी हॉट म्हणजे सूर्य खूप उष्ण असतो, आहे, उष्ण आहे किंवा गरम आहे, उष्ण म्हणता येईल आपल्याला. द सन इज व्हेरी हॉट, सूर्य खूप उष्ण आहे. तर यामध्ये द सन हे काय आहे? नाम आहे, नाऊन आहे. आणि त्याच्याबद्दल माहिती कोणत्या शब्दाने सांगितल्या? द सन कसा आहे? हॉट. तर याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे हॉट. म्हणून याचं उत्तर आपल्या लक्षात येते, द सन इज व्हेरी हॉट. आता पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून ॲडजेक्टिव्ह शोधा. म्हणजे दिलेल्या 4 पर्याय आहेत, त्यातून आपल्याला ॲडजेक्टिव्ह कोणता आहे, विशेषण कोणतं आहे ते शोधायचं आहे. ॲडजेक्टिव्ह काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, पहिला पर्याय आहे वाव, WOW वाव. दुसरा पर्याय आहे ब्रेव. तिसरा पर्याय आहे THROW थ्रो. चौथा पर्याय आहे रिव्हर. तर आपण हे 4 पर्याय बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये माहिती सांगणारा शब्द कोणता आहे. वाव, ब्रेव, थ्रो, रिव्हर. सांगा बघू कोणतं विशेषण आहे, कोणतं ॲडजेक्टिव्ह आहे. तर याचं उत्तर आहे BRAVE ब्रेव. ब्रेव हे काय आहे? विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यात योग्य ॲडजेक्टिव्ह भरा. त्या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, फिल प्रॉपर ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. म्हणजे खालील वाक्यामध्ये योग्य असं
ॲडजेक्टिव्ह आपल्याला वापरायचा आहे. पर्याय दिलेला आहेत आणि त्याच्यातून आपल्याला योग्य ॲडजेक्टिव्ह आपल्याला त्यातून त्या रिकाम्या जागेवर भरायचं आहे. आय सॉ अ इलेफंट. आय सॉ अ इलेफंट. तर आता इलेफंट म्हटल्यावर हत्ती तुम्हाला माहीत आहे हत्ती कसा असतो. मग त्याच्यावरून पर्याय बघा. पहिला पर्याय आहे स्मॉल, SMALL स्मॉल. दुसरा पर्याय आहे शॉर्ट, SHORT शॉर्ट. तिसरा पर्याय आहे बिग. चौथा पर्याय आहे कोल्ड. तर आता हत्ती कसा स्मॉल असतो का? नाही. शॉर्ट असतो का? नाही. कोल्ड म्हणजे थंड असतो का? नाही. तर हत्ती कसा असतो? मोठा असतो. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे बिग. याचं उत्तर काय आहे? बिग. बिग. आय सॉ अ बिग एलिफंट. आय सॉ अ बिग एलिफंट म्हणजे मी खूप मोठा हत्ती पाहिला. एलिफंटबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे बिग, म्हणून बिग हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा. खालील ॲडजेक्टिव्ह नसलेला पर्याय शोधा. म्हणजे वाक्य 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. प्रश्न नीट वाचणं गरजेचं असतं. तर पहिला पर्याय आहे कोल्ड, COLD कोल्ड म्हणजे थंड. वॉटर इज कोल्ड म्हणजे वॉटरबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे कोल्ड, म्हणून हे कोल्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर दुसरा पर्याय हॅट. हॅट म्हणजे काय? टोपी. तर टोपी हे विशेषण नाही तर ते नाम आहे, नाऊन आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे HAT हॅट. आता तिसरा पर्याय बघितला तर आपण बघतो डर्टी. डर्टी म्हणजे घाणेरडा. गोपाल इज डर्टी बॉय म्हणजे तो घाणेरडा मुलगा आहे. ही इज अ डर्टी बॉय असं आपण म्हटलं तर त्याच्याबद्दल माहिती कुणी, बॉयबद्दल माहिती कुणी सांगितलं डर्टी. डर्टी म्हणजे घाणेरडा. स्मूथ. स्मूथ म्हणजे एकदम असं गुळगुळीत किंवा मऊ. म्हणजे हे 4 पर्याय बघितले तर यातले 3 पर्याय हे ॲडजेक्टिव्ह आहेत आणि दुसरा पर्याय आहे हॅट. हे मात्र ॲडजेक्टिव्ह नाही, म्हणून याचं उत्तर आहे हॅट. HAT हॅट. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. फाइंड द ॲडजेक्टिव्ह म्हणजे पुढील वाक्यामध्ये वाक्य दिलंय त्याच्यातलं ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचं आहे. फाइंड द ॲडजेक्टिव्ह. तर याच्यामध्ये फाइंड द ॲडजेक्टिव्ह. आय सॉ अ टॉल ट्री. आय सॉ अ टॉल ट्री. तर तुमच्या आता लक्षात येते का बघा. इथं ट्रीबद्दल कोणता शब्द आपल्याला सांगतोय माहिती? ट्रीबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? आधी पर्याय बघा आपण. ट्री. ट्रीबद्दल काय माहिती दिली नाही. दुसरा आय. आय हे सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. SAW सॉ म्हणजे हे वर्ब आहे म्हणजे पाहिला, मी पाहिला. आणि TALL टॉल याचा उत्तर आहे काय? याचं परफेक्ट उत्तर आहे टॉल. TALL टॉल. आय सॉ अ टॉल ट्री या वाक्यातील ॲडजेक्टिव्ह काय आहे? TALL टॉल. आता इथं सुद्धा प्रश्न आहे खालील पर्यायातून ॲडजेक्टिव्ह शोधा. तर अशा पद्धतीचे आपल्याला शब्द, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या घटकावर आधारित येतात. तर आपण त्यातले ॲडजेक्टिव्ह ओळखणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ॲडजेक्टिव्हचा अभ्यास केला पाहिजे. आता याच्यानंतर पुढचा घटक आहे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे काय? तर ॲडजेक्टिव्हनं नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द. ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द आणि इथं ॲडव्हर्ब म्हणजे
बद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द. म्हणजे वाक्यातील क्रियापद आपल्याला माहीत असतं, त्या क्रियापदाबद्दल कोणता शब्द आपल्याला माहिती सांगतो, तर त्याचं ते ओळखणं म्हणजे ॲडव्हर्ब. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. आता यामध्ये भरपूर क्रियाविशेषण दिलेले आहेत. अगेन म्हणजे पुन्हा, अक्रॉस. तर आपण आता याच्यावरची आधारित माहिती बघूया. An adverb is a word that tells something more about a verb. म्हणजे क्रियाविशेषण हा असा शब्द आहे जो आपल्याला त्या वाक्यातील क्रियापदाबद्दल माहिती सांगतो. क्रियापदाबद्दल माहिती सांगतो. म्हणजे गोगलगाय सावकाश चालते. गोगलगाय सावकाश चालते. तर या वाक्यातलं क्रियापद आहे चालते. चालते म्हणजे कशी चालते, तर सावकाश चालते. स्नेल वॉक्स स्लोली. स्नेल वॉक्स स्लोली. आता हेच वाक्य आपण इंग्रजीत बघितलं तर यामधलं क्रियापद आपल्याला ओळखता आलं की आपण त्याला विचारलं कशी चालते. स्नेल वॉक्स स्लोली म्हणजे गोगलगाय कशी चालते, तर स्लोली म्हणजे स्लोली हे ॲडव्हर्ब आहे. गोगलगाय सावकाश चालते. गोगलगाय कशी चालते, सावकाश. म्हणजे सावकाश हे काय आहे, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तर आपण ॲडव्हर्ब बघूया कोणकोणते आहेत. तर ॲडव्हर्ब स्वीटली, SWEETLY स्वीटली. त्यानंतर हॅपीली, HAPPILY हॅपीली. केअरफुली, CAREFULLY केअरफुली. स्वीटली म्हणजे गोड, हॅपीली म्हणजे आनंदाने, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. क्विकली, क्विकली म्हणजे जलद, QUICKLY क्विकली म्हणजे जलद. त्यानंतर क्लिअरली, क्लिअरली म्हणजे काय, स्पष्टपणे, CLEARLY क्लिअरली. अँग्रीली, ANGRILY अँग्रीली म्हणजे रागीटपणे. बॅडली, BADLY बॅडली म्हणजे वाईटपणे. SOFTLY सॉफ्टली हळुवार, सॉफ्टली म्हणजे हळुवारपणे. ॲडव्हर्ब. आता ही वाक्यामध्ये ही ॲडव्हर्ब कशा पद्धतीने येतात, ही जी ॲडव्हर्ब आहेत ती वाक्यामध्ये कशी येतात ते आपण लक्षात घेऊया. स्वीटली, हॅपीली, केअरफुली, क्विकली, क्लिअरली, अँग्रीली, बॅडली, सॉफ्टली. आता इथं मी थोडी ॲडव्हर्ब घेतलेली आहेत. अशी भरपूर ॲडव्हर्ब आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर ते आता त्याचा उपयोग वाक्यामध्ये कशा पद्धतीने होतो, ॲडव्हर्ब कशा पद्धतीने आपण ओळखायचं ते बघू. तर टॉर्टॉइज वॉक्स स्लोली. टॉर्टॉइज वॉक्स स्लोली या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल. टॉर्टॉइज वॉक्स स्लोली. कासव सावकाश चालते. आता टॉर्टॉइज वॉक्स स्लोली. वॉक्स हे क्रियापद आहे. क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता, तो ओळखता आलं की आपल्याला ॲडव्हर्ब ओळखता आलं असं समजायचं. टॉर्टॉइज वॉक्स स्लोली म्हणजे कासव सावकाश चालते. कासव कसे चालते, स्लोली म्हणजे सावकाश. म्हणजे स्लोली या शब्दानं क्रियापदाबद्दल माहिती सांगितलेली आहे. चालण्याची क्रिया आहे आणि या चालण्याच्या क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे स्लोली. म्हणून याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. ही रॅन अवे क्विकली. ही रॅन अवे क्विकली. दुसरं वाक्य बघा, ही रॅन अवे क्विकली. तो जलद पळाला. तो जलद पळाला. म्हणजे पळाला हे वाक्यातलं काय आहे, क्रियापद आहे. आणि या क्रियापदाबद्दल आपल्याला कसा पळाला, क्विकली. क्विकली म्हणजे जलद पळाला, वेगाने पळाला.
म्हणजे रॅनबद्दल रॅन हे काय आहे, व्हर्ब आहे. रॅन हे व्हर्ब आहे आणि या व्हर्बबद्दल माहिती कुठल्या शब्दानं दिली आहे, क्विकली. आणि म्हणून ह्याला ॲडव्हर्ब म्हणतात, क्विकली. आता पुढचं वाक्य बघा. द बस लेफ्ट अर्ली. बस लेफ्ट अर्ली म्हणजे बस लवकर सुटली. बस लवकर सुटली. बस लेफ्ट अर्ली. तर सुटली, लेफ्ट म्हणजे सुटली. तर ही लेफ्ट हे काय आहे, क्रियापद आहे. लेफ्ट काय आहे, व्हर्ब आहे, क्रियापद आहे. आणि कशी सुटली, तर लवकर सुटली. आणि म्हणून या वाक्यामध्ये अर्ली हे ॲडव्हर्ब आहे. अशा पद्धतीनं ॲडव्हर्ब आपल्याला ओळखता आली पाहिजेत. इथं आपल्याला लक्षात येते ॲडव्हर्ब कोणती आहेत. तर टॉर्टॉइज वॉक स्लोली. स्लोली हे ॲडव्हर्ब आहे. ही रॅन अवे क्विकली. क्विकली. त्यानंतर द बस लेफ्ट अर्ली. तर आता काही वाक्य आपण पाहूया. आय एट माय डिनर क्विकली. म्हणजे मी माझे रात्रीचे जेवण पटकन खाल्ले, म्हणजे गडबडीनं खाल्ले किंवा जलद गतीने खाल्ले. आय एट माय डिनर क्विकली. तर एट या वाक्यामध्ये एट हे काय आहे, व्हर्ब आहे. एट हे काय आहे, व्हर्ब आहे, एट. आणि खाल्ले. खाल्ले, मी माझे जेवण खाल्ले. कसे खाल्ले, तर क्विकली खाल्ले. म्हणून या वाक्यामधला क्विकली हे ॲडव्हर्ब आहे. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. वाक्यातलं व्हर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह ओळखताना नाऊन ओळखता आलं की लक्षात येतं. आणि ॲडव्हर्ब ओळखताना व्हर्ब जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला ॲडव्हर्ब ओळखणं सोपं जातं. आता पुढचं वाक्य बघा. माय फादर केम होम अर्ली. माय फादर केम होम अर्ली. माझे बाबा घरी लवकर आले. माझे बाबा घरी लवकर आले. तर यामधलं केम हे काय आहे, व्हर्ब आहे. आणि कधी आले, तर अर्ली आले. कधी आले, अर्ली आले म्हणजे लवकर आले. अर्ली हे काय आहे, ॲडव्हर्ब आहे. आता शी गोज टू स्कूल एव्हरी डे. आयडेंटिफाय द ॲडव्हर्ब. आता तुम्हाला यामध्ये वाक्यामधलं ॲडव्हर्ब ओळखायचं आहे. बघूया. ही गोज टू स्कूल एव्हरी डे. तो दररोज शाळेत जातो. तो दररोज शाळेत जातो. तर या वाक्यामध्ये कोणतं ॲडव्हर्ब आहे, ही गोज टू स्कूल एव्हरी डे. तर तुम्हाला ओळखता आलंय का, सांगा मला कोणतं आहे ॲडव्हर्ब. या वाक्यात ॲडव्हर्ब कोणता आहे, सांगा. कोणता ॲडव्हर्ब आहे, एव्हरी डे. ही गोज टू स्कूल एव्हरी डे म्हणजे तो दररोज शाळेत जातो. तो शाळेत जातो कधी, दररोज. म्हणून एव्हरी डे हे ॲडव्हर्ब आहे. आता बघा पुढचं वाक्य. वी शुड ट्रिम आवर नेल्स रेग्युलरली. म्हणजे आपण आपली नखे नियमित कापली पाहिजेत. आपली नखे आपण नियमित कापली पाहिजेत असा या वाक्याचा अर्थ आहे. वी शुड ट्रिम आवर नेल्स रेग्युलरली. तर या वाक्यातील ॲडव्हर्ब कोणता आहे, ओळखा पाहू. वी शुड ट्रिम आवर नेल्स रेग्युलरली. आपण आपली नखे नियमित कापली पाहिजेत. कधी कापली पाहिजेत, कापली पाहिजेत हे व्हर्ब आहे. आणि कधी कापली पाहिजेत, रेग्युलरली. रेग्युलरली हे काय आहे, ॲडव्हर्ब आहे.
आता दुसरं वाक्य बघा. आयडेंटिफाय द ॲडव्हर्ब. वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द. अमित ran क्विकली. अमित ran क्विकली. सांगा बघू कोणतं ॲडव्हर्ब आहे या वाक्यात. अमित वेगाने पळाला. अमित वेगाने दूर पळाला असं वाक्य आहे. तर यामध्ये कसा पळाला, तर यामध्ये माहिती सांगणारा शब्द आहे क्विकली. म्हणून या वाक्यातला ॲडव्हर्ब काय आहे, क्विकली. कॅन यू फाइंड द ॲडव्हर्ब. या वाक्यातील ॲडव्हर्ब तुम्ही ओळखू शकता का, सांगा बघू. कॅन यू फाइंड द ॲडव्हर्ब. द स्नेल मूव्ज स्लोली. द स्नेल मूव्ज स्लोली. काय दिसते तुम्हाला चित्रात, गोगलगाय. गोगलगाय सावकाश चालते. गोगलगाय कशी चालते, सावकाश. द स्नेल मूव्ज स्लोली. मग या वाक्यातील ॲडव्हर्ब कोणता आहे, सांगा बघू. द स्नेल मूव्ज स्लोली. तर या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब आहे स्लोली. पुढचं वाक्य आहे कॅन यू फाइंड द ॲडव्हर्ब. म्हणजे पुढच्या वाक्यात तुम्ही ॲडव्हर्ब ओळखू शकता का. वाक्य वाचता येते का बघा. द डॉग इज बार्किंग लाऊडली. द डॉग इज बार्किंग लाऊडली. कुत्रा जोराने भुंकत आहे. द डॉग इज बार्किंग लाऊडली. कुत्रा जोराने भुंकत आहे. भुंकत आहे हे क्रियापद आहे. मग कसा भुंकत आहे, तर लाऊडली. मग या वाक्यातलं ॲडव्हर्ब तुम्हाला ओळखता आलं का, कोणतं ॲडव्हर्ब आहे, तर लाऊडली. मोठ्याने, कुत्रा मोठ्याने भुंकत आहे. द डॉग इज बार्किंग लाऊडली. मोठ्याने. आता पुढचं वाक्य आहे कॅन यू फाइंड द ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब ओळखू शकता ह्या वाक्यातलं. वाक्य आहे द गर्ल राईट्स नीटली. द गर्ल राईट्स नीटली. मुलगी व्यवस्थितपणे लिहित आहे. द गर्ल राईट्स नीटली. राईट्स हे वर्ब आहे, क्रियापद आहे. आणि राईट्स बद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, नीटली. राईट्स बद्दल माहिती सांगणारा शब्द काय आहे, नीटली. म्हणून या वाक्यातलं ॲडव्हर्ब आहे नीटली. NEATLY नीटली. आता इथं काही वाक्य दिलेले आहे. फाइंड ॲडव्हर्ब्स इन द गिवन सेंटेन्सेस. तर आता या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब कोणती आहेत ती तुम्ही ओळखायची आहेत. चला इथं 5 वाक्य दिलेले आहेत आणि या 5 वाक्यामध्ये कोणती ॲडव्हर्ब आहेत ते आपण शोधायचे आहेत. पहिलं वाक्य आहे द ओल्ड मॅन इज वॉकिंग स्लोली. द ओल्ड मॅन इज वॉकिंग स्लोली. सांगा बघू कोणता आहे ॲडव्हर्ब या वाक्यामध्ये. तर या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब आहे स्लोली. पुढचं वाक्य आहे द बॉय रॅन फास्ट. द बॉय रॅन फास्ट. मुलगा जोरात पळाला. वेगाने पळाला. मुलगा वेगाने पळाला. द ओल्ड मॅन इज वॉकिंग स्लोली. म्हातारा माणूस हळू चालत आहे असं वाक्य आहे आणि त्यातलं स्लोली हे ॲडव्हर्ब आहे. द बॉय रॅन फास्ट. मुलगा वेगाने पळाला. द बॉय रॅन फास्ट. तर या वाक्यातलं काय आहे ॲडव्हर्ब, फास्ट. तिसरं वाक्य आहे द डॉग वॉज बार्किंग लाऊडली. हे वाक्य आपलं झालंय मगाशी. कुत्रा जोराने मोठ्याने भुंकत आहे. द चिल्ड्रन प्ले हॅपीली. मुले आनंदाने खेळत आहेत. मुले कशी खेळत आहेत,
हॅपीली आनंदाने. द चिल्ड्रन प्ले हॅपीली मुले आनंदाने खेळत आहेत. क्रॉस द रोड केअरफुली. क्रॉस द रोड केअरफुली रस्ता काळजीपूर्वक ओलांडा. रस्ता काळजीपूर्वक ओलांडा म्हणजे क्रॉस द रोड केअरफुली. तर अशा पद्धतीनं ॲडव्हर्बला बऱ्याच वेळा ly हा प्रत्यय आलेला असतो. त्यावरून आपल्याला ॲडव्हर्ब ओळखणं सोपं जातं. पण सगळ्या शब्दांना ly नसतं, तर काही शब्दांना ly आलं की लक्षात घ्यायचं ते ॲडव्हर्ब आहे. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या तासामध्ये ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण आणि ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण या 2 घटकावर माहिती आपण पाहिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित सराव प्रश्नांचा अभ्यास आपण केलेला आहे. तुम्ही याच्यावर अधिक सराव प्रश्नांचा अभ्यास करावा, अधिक ॲडजेक्टिव्ज आणि ॲडव्हर्बचा अभ्यास करावा. आणि इथंच आपण थांबूया. धन्यवाद.